राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे अजूनही कार्यकर्ते दुःखातून सावरले नाहीत. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून विरोधकांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर आज अशा काही 3 महत्त्वाच्या गोष्टी आणि धक्कादायक ज्या घटना आहेत किंवा सत्य म्हणूयात किंवा ती माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. अक्षरशः त्या 3 गोष्टी तुम्हाला कळल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. असं यामध्ये मग काय समोर आलेलं आहे ते सुद्धा आता तुम्ही पहा. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माहेरच्या व्यक्तीने महत्त्वाची माहिती पहिल्यांदा प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेली आहे. ज्या दिवशी अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता त्यावेळी त्यांनी फोन केला होता. फोनवर बोलणंही झालं होतं अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील या धाराशिव जिल्ह्यात तेर गटामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. अर्चना पाटील या सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईक आहेत. मागील 2 दिवसांपासून त्या मुंबईत होत्या. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत असताना त्यांनी अपघाताच्या आधी अजितदादांचा फोन आला होता असं सांगितलेलं आहे. परंतु खरं तर या घटनेमध्ये आता अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे घड्याळावरून ओळख पटली नव्हती. म्हणजे घड्याळावरून ओळख पटवली नव्हती तर त्यांचा जो कुर्ता आहे त्याच्यावरून त्यांची ओळख पटवली होती असं आता चक्क समोर आलेलं आहे. मग त्यांच्या घड्याळाचं काय झालं असा प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे. बाकीच्या सुद्धा काही गोष्टी आहेत त्या समोर आलेल्या आहेत. आता त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु अजितदादांच्या अशा काही 3 गोष्टी समोर आलेल्या आहेत की अक्षरशः तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल. चला तर मग बघूया कोणकोणत्या ज्या बाबी आहेत त्या समोर आलेल्या आहेत ते आज आपण बघणार आहोत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास CIDकडे वर्ग करण्यात आलेला आहे. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. अशातच आता CIDचे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि सुधीर हिरेमठ यांनी अपघात घटनास्थळावर भेट दिली. या भेटीनंतर CIDने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र यापूर्वी अजित पवारांच्या मृतदेहाबाबत मोठी माहिती समोर आली होती. अजित पवार यांचा मृतदेह हा त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखला आला होता अशी माहिती समोर आली होती. मात्र या प्रकरणात वेगळंच तथ्य समोर आलेलं आहे. वरिष्ठ पोलिसांकडून जेव्हा तपास सुरू केला गेला तेव्हापासून अनेक धक्कादायक उलगडा होताना दिसतोय. अशातच अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून झाली नव्हती अशी माहिती समोर येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख ही त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट कापडामुळे पटली होती. त्यावर एक विशिष्ट डिझाईन देखील होती. त्यावरून मृतदेह अजितदादांचा होता याची पोलिसांना शाश्वती मिळालेली होती. तर त्यांच्या डाव्या हातावर काही भाग घड्याळासारखा दिसून आला होता. तो भाग घड्याळ नसून शर्टचा एक भाग होता अशी माहिती समोर आलेली आहे. सकाळ वृत्त समूहाने याबाबत वृत्त दिलेलं आहे. पोलिसांनी कपड्यांवरून सर्व मृतदेहांची प्राथमिक ओळख जरी पटवली असली तरी ती अखेर DNA चाचणी केल्यानंतर मृतदेहाची नावं निश्चित करण्यात आली. DNA अहवालानंतर मृतदेह सोपवण्यात आले होते अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. कोणतीही चूक टाळण्यासाठी सर्व शास्त्रीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे असं पोलीस सांगत आहेत. दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दशक्रिया विधी होणार नाही अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी ही माहिती दिली. आता दुसरा एक सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पुरावा सध्या समोर येत आहे ते म्हणजे एका तरुणीने दिलेला हा सर्वात मोठा पुरावा. जेव्हा ही तरुणी तिथे पोहोचली तेव्हा ती पोहोचल्यानंतर तिच्याजवळ एक कागद उडून येतो आणि त्यानंतर तिच्या जवळ असलेला तो खालील कागद ती तिच्या हातामध्ये घेते आणि चक्क तिला जे काही दिसतं त्याच्यावर विश्वासच बसत नाही. इथं तुम्ही बघू शकता की पायलट त्यानंतर एक्झामिनर आणि बरंच काही लिहिलेलं आहे. तर तो रोहित सिंग असं नावाचा तो पहिला तिथं नाव दिसत आहे आणि यानंतर तिथे खाली अजित पवार यांची सही सुद्धा तुम्हाला तिथे दिसेल. जेव्हा ही तरुणी त्या जागेवर आली जिथे विमान कोसळलं होतं तिथे आल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की हा तर कागद त्या विमानातील आहे. जेव्हा विमान खाली पडलं तेव्हा अक्षरशः सर्वत्र कागद उडाले होते. काही कागद
प्रचंड विखुरलेले होते, परंतु त्यातील काही जळाले नव्हते, काही अर्धवट जळालेले होते. आणि अशातच ती तरुणी तिथे पोहोचल्यानंतर तिच्या जवळ तो कागद तिच्या हाती लागला आणि त्यानंतर धक्कादायक जी माहिती आहे ती सुद्धा समोर आली होती, म्हणजेच की त्या कागदामध्ये काय लिहिलेलं आहे. आता पुढची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या अजितदादांनी विमानात येताना काय खाल्लं होतं हे सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्याची सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आता ते काय नक्की खाल्लं होतं ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हळहळला होता. बारामतीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की कशा प्रकारे एकच गदारोळ माजला होता आणि सर्वत्र एकच हाहाकार उडाला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चांना आता वेग आलेला आहे आणि शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती असा दावा केलेला आहे. आता हा दावा खरा आहे की खोटं ते सुद्धा पाहूयात. परंतु त्या अगोदर आपण बघूयात की तिसरी गोष्ट म्हणजे तिसरी जी माहिती आलेली आहे ती नक्की माहिती काय समोर आलेली आहे की आपल्या दादांनी मुंबईवरून येताना विमानामध्ये काय खाल्लं होतं ते सुद्धा समोर आलेलं आहे. आणि तुम्हाला जसं की दिसतं आहे की दादा जेव्हा मुंबईवरून बारामतीमध्ये येत होते त्या विमानाने प्रवास करत होते तेव्हा त्यांनी बदाम आणि काजू खाल्ल्याचं दिसत आहे आणि अक्षरशः ते बदाम काजू आहेच्यात थोडेफार जळालेले दिसत आहेत, परंतु आहेच्या तसेच्या तसे तिथे राहिले होते. आणि काही जणांनी त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती शेअर केला होता, काही फोटोजसुद्धा सोशल मीडियावरती त्याचे आले होते. अशा प्रकारे आपल्या दादांनी विमानात काजू आणि बदाम खात ते आले होते असं सुद्धा सूत्रांकडून त्या माहितीच्या आधारे आपल्याला कळतं आहे आणि त्याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे असं सुद्धा सांगितलं जात आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र अशी चर्चा झाली नसल्याचं बोललं जात आहे की विलिनीकरणाची एकत्रित जे आहे अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती असा दावा केलेला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र अशी चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या एकत्रितकरणाच्या चर्चेमध्येच आता शरद पवार यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती तुम्ही काय आहे ते पहा. गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. अनेक नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. अशातच आता शरद पवार यांच्या पक्षाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर न बोलण्याचा सूचना जी आहे प्रवक्ते नेत्यांना दिलेली आहेत. आता राष्ट्रवादी विलिनीकरणावरून पवार गटाने ही सावध भूमिका घेतली आहे. आता 9 तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. या पत्रकार परिषदेत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. अशा प्रकारे काही ज्या गोष्टी आहेत त्या दादांच्या समोर आलेल्या आहेत. खरोखरच घातपात झाला असेल असे बऱ्याच लोकांचे चर्चा आहे आणि कुठेतरी याची चौकशी व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.